गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात गेल्या आठवड्यात अनोळखी महिलेचा घातपात करून मृतदेह टाकलेला आढळून आला. सदर महिला ही अंगावर आढळून आलेले दागिनेवरून कर्नाटक राज्यातील असावी असा अंदाज आहे. मृतदेह आढळून आला त्याखाली अपघात ठिकाणी असलेल्या जयकर पॉईंट येथे अनोळखी स्कूटर टाकलेली आढळून आली. या पार्श्वभूमीवर शनिवारी चंदगड पोलिसांची टीम दाखल झाली. स्कूटर व महिलेचा मृतदेह याच्याशी साम्य नसल्याचे सांगितले असले तरी ही स्कूटर जुनी बऱ्याच दिवसापासून टाकलेली आहे. अपघातग्रस्त असण्याची शक्यता बोलून दाखवण्यात आली आहे. स्कूटर चेसवरून माहिती काढण्यात येणार आहे. चंदगड पोलिसांनी सांगितले की याबाबतचा तपास आणखी केला जाणार आहे. तिलारी घाटात प्रेशर पॉईंट येथे गेल्या आठवड्यात 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. तो सडलेला असल्याने ओळख पटणे कठीण झाले. तिची ओळख पटवण्यासाठी तिच्या अंगावर असलेले दागिने सार्वजनिक करण्यात आले, पण ओळख पटली नाही. पोलीस तपास अद्याप सुरू आहे. शुक्रवारी तिलारी घाटात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तेथून काही अंतरावर जयकर पॉईंट येथे स्कूटर आढळून आली. यामुळे तर्कवितर्काला उधाण आले आहे. दरम्यान शनिवारी चंदगड पोलिसांची टीम तिलारी घाटात दाखल झाली. यात पोलीस आनंद नाईक, सूरज परब, निरंजन जाधव, सर्जेराव माने, ईश्वर नवलगे हे जयकर पॉईंट येथे दाखल झाले. त्यांनी खाली उतरून सदर स्कूटरची पाहणी केली तेव्हा स्कूटर जुनी होती. पुढचे चाक नव्हते तर बॅटरी गायब होती. ॲक्टिवा होंडा स्कूटर होती. संपूर्ण पाहणी केली असता स्कूटर बऱ्याच दिवसापासून टाकलेली आहे. सदर महिलेचा मृतदेह व स्कूटर दरम्यान काही साम्य आहे की नाही याचा शोध आता पोलीस घेत आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.